घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकी आणि अवंतिका पनवेलच्या दिशेने नानांचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा सौमित्र आणि ऋषिकेश त्या दोघींना फोन करतात. त्यानंतर ऋषिकेश सौमित्राला सांगत असतो की जर सयाजीराव महिपतला मदत करू शकतो तर महिपतसुद्धा सयाजीरावला मदत करू शकतोच आणि केली देखील असेल. हे बघ, नाना सापडू नये म्हणून त्यांना गायब करून त्यांच्या मदतीने त्यांना पनवेलच्या दिशेने नेले असेल. तेव्हा सौमित्र ऋषिकेशला म्हणतो की आता जानकी वहिनी आणि अवंतिकासुद्धा पनवेलमध्येच आहेत. तर दुसरीकडे तिथे नानांना कोंडून ठेवलेले असते. तिथे अवंतिका आणि जान्हवी पोचतात व ते दार वाजवतात. तर आतून कसला तरी विचित्र आवाज येतो. तेव्हा जानकी घाबरून अवंतिकाला म्हणते, तू पाहिलंस का अवंतिका, आतून कसला तरी आवाज येतोय, काहीतरी पडण्याचा आवाज येतोय. त्या दोघी दरवाजा उघडून आत जातात आणि नानांना सगळीकडे शोधू लागतात. पण नाना मात्र काही सापडत नाही. तेव्हा त्यांना तिथे एक धागा सापडतो. तेव्हा अवंतिका जान्हवीला बोलते, वहिनी, हा तोच धागा आहे ना जो तुम्ही नानांच्या हातात बांधला होता. तेव्हा जानकी म्हणते, हो, धागा तर सापडलाय. आता हळूहळू हा गुंतासुद्धा सुटेल आणि ऋषिकेशला ज्यांनी कोणी नानांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले ना तो गुन्हेगारही सापडेल. आता मात्र कशा प्रकारे नाना सापडतील हे पाहणे मात्र रंजकच ठरणार आहे. त्याआधी